जी रेडिओ सोनारी 1.1 स्पेशल गाणी स्पेशल गप्पा सुरू आहेत आणि मगाशीच मी तुम्हाला सांगितलीच्या नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीचे अमोलजी जाधव आपल्यासोबत असणार आहे. सध्या काजवा महोत्सव सगळीकडे चर्चा होती, पण या काजवा महोत्सवाचा निसर्गावरती नेमका काय परिणाम होतो, काजवा महोत्सव होणं किती योग्य आहे, कुठल्या गोष्टी तिथं फॉलो झाल्या पाहिजेत, याबद्दल खरं तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे. नमस्कार अमोलजी, रेडिओ सिटीमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद प्रसन्नजी. अमोलजी, काजवा महोत्सवामुळे निसर्गाला मोठ्या प्रमाणावरती धक्का लागत असतो असं तुम्ही सांगत असता, नेमकं कशा पद्धतीनं हा त्रास होतो? काय झालंय, गेली जवळजवळ एक 7-8 वर्ष काजवा महोत्सव साजरा करण्याचं लोन विशेषतः नाशिक पट्टा म्हणजे अकोले तालुका, भीमागड, हरेच्या जो पट्टा आहे, इगतपुरेचा भाग, संदनदरी, तसंच पुण्यातला बोरगरी किंवा नाणेघाट हा जो पट्टा आहे, तामिनी घाटाचा पट्टा, आणि इकडे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी दाजीपूर अभयारण्य या भागामध्ये अगदी महाबळेश्वरचा काही भाग या ठिकाणी हे लोन वाढतं आहे. आणि याच दरम्यान डिजिटल फोटोग्राफी आणि लोकांना निसर्गात नेण्यासाठी टूर आयोजकांनी काजवा महोत्सव एक छानपैकी टुमदार नाव देऊन हे महोत्सव सुरू केले. पण सर्व निसर्गप्रेमींचं एकच म्हणणं आहे की हा काजवा महोत्सव बंद होण्यापेक्षा याला प्रॉपर रेग्युलेट करावा. कारण स्थानिक नागरिकांना त्यांचं म्हणणं की आम्हाला 1 महिन्यासाठी का होईना या काजवा महोत्सवामधून रोजगार मिळतो वेगवेगळ्या प्रकारे. आणि महाराष्ट्राचं जे पर्यटन खातं आहे ते सुद्धा ही गोष्ट प्रमोट करत आहे. वन विभाग सुद्धा, विशेषतः नाशिक वन विभाग आहे, तर ते सुद्धा काजवा महोत्सवाला प्रमोट करतोय. त्यांच्या सुद्धा ऍडव्हर्टाईज मध्ये नाव असतात. पण या सगळ्यामध्ये काय होतं की रोज हजारोंच्या संख्येनं सामान्य नागरिक हे काजवे बघण्यासाठी जंगलामध्ये अशा भागामध्ये जातात, जो भाग पर्यावरणीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे. आणि हे काजवे रात्रीच्या वेळेला चमकताना दिसतात. त्यामुळे अशा संवेदनशील भागामध्ये ज्या वेळेला रात्रीच्या वेळेला शिकारी प्राणी किंवा बेसिकली जंगल आणि निसर्ग ऍक्टिव्ह झालेला असतो दिवसभर माणसाच्या वर्दळीला थांबल्यामुळे, तर त्या ठिकाणी काजवे बघण्यासाठी वरती बघतात झाडावरती, आणि खाली त्या काजव्यांच्या माद्या गवतामध्ये आणि जमिनीवरती चालत असतात. तर अशा वेळेला 2 गोष्टी होतात. एक तर काजव्यांच्या माद्या वगैरे चिरडल्या जातात आणि चालत्या फिरत्या वाहनांमध्ये उडणारे काजवे मारले जातात. आणि सोबत हे काजवांचा जो मिलन प्रक्रियेचा काळ आहे, या ठिकाणी त्यांचा जो संवाद घडतो, हा त्यांचं जे लुकलुक नसतो, हा बेसिकली संवाद असतो नराचा मादीकडे आणि नराचा इतर नरांकडे. तर या संवादामध्ये या आर्टिफिशियल जो लाईट आहे, या लाईटचा प्रचंड प्रमाणामध्ये अडथळा येतो. एक्झॅक्टली, म्हणजे आपल्या हौशीसाठी आपण निसर्गाला एका अर्थानं त्रासच देतोय, हो की नाही? बरं, पण यामधनं काही सुवर्ण मध्य निघू शकतो का, हे पण खरं तर जाणून घ्यायचं आहे आपल्याला. अमोलजी जाधव नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीचे आपल्यासोबत आहेत सांगलीवरनं. अनेक तोटे आपण खरं तर सांगितले, काही शास्त्रज्ञांनी वगैरे संशोधन केलेलं आहे या विषयावरती. जगभरामध्येच ज्या ज्या भागामध्ये काजवे आढळतात त्याच्यावरती संशोधकांनी प्रचंड प्रमाणामध्ये संशोधन केलेलं आहे. आणि असं आढळून आले की काजवे नष्ट होण्यामध्ये जवळजवळ 50-55% प्रमाण हे त्यांचा अधिवास नष्ट होतो हे आहे. त्याच्या खालोखाल जे प्रमाण आहे, जे जवळजवळ 36 ते 40% हे आर्टिफिशियल लाईट्स हे त्यांचं मूळ कारण आहे, ज्याच्यामुळे काजवे नष्ट होत आहेत. आता एवढं म्हणाल की काजवे नष्ट झाले तर काय होईल, तर काजव्यांचं पर्यावरणीय महत्व खूप मोठं आहे. काजवे हे बिटल वर्गातले असल्यामुळे काजवे निसर्गातील सडणारे वगैरे जे गोष्टी आहेत, तर अशा भाग कन्झ्युम करून न्यूट्रिएंट रिसायकलिंग मध्ये खूप मोठा रोल प्ले करतात. सोबत आपल्या शेतीसाठी जे घातक कीटक असतात, मच्छर वगैरे आहेत, तर अशा किडीचा ते फडशा पाडतात आणि आपल्या शेतीचं आणि निसर्गाचं संरक्षण करण्यामध्ये ते भाग घेतात. आणि सोबत कित्येक प्रकारचे जीव आहेत हे काजव्यांवरती उपजीविका करतात. मग असं एक अनन्यसाधारण महत्व असलेला जीव आपण आपल्या चैनीसाठी किंवा सो आपल्यामुळे निसर्गाला जर त्रास होत असेल तर थोडा विचार आपणही करायला पाहिजे, हो की नाही? आता सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे इतकी उष्णता झालेली आहे, उन्हाळ्यामध्ये आपल्या सगळ्यांना जाणवत आहे, आणि आपणच जे काही झाडं कापलेली आहेत, निसर्ग उद्ध्वस्त केलेला आहे, त्याच्यामुळे हा त्रास आपल्याला निर्माण झालेला आहे, हेही आपल्याला समजतं आहे. सो आणखीन निसर्गाला आपण किती आणि कुठकुठल्या माध्यमातून त्रास देतोय हे थोडंसं समजून घेऊयात. काजवा महोत्सवाबद्दल साधक बाधक चर्चा जी आहे ती आत्ता इथं होती आहे. नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीचे अमोलजी जाधव आपल्यासोबत आहेत.
पण अमोलजी, प्रशासनाकडे तुम्ही काही पत्रव्यवहार करत आहात, नेमकं कशा पद्धतीने ही माहिती पोहोचवताय? मागच्या वर्षी आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, वन विभागाचे जे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत, प्रधान मुख्य वन संरक्षक, भारत सरकारचे पर्यावरण आणि वन क्षेत्र सांभाळणारा जे विभाग आहे, तर त्याचे जे मुख्य सचिव आहेत, या सगळ्यांना ईमेल करून ते रेग्युलेट करण्यासाठी आम्ही विनंती केली होती. तर त्यानुसार शासकीय ज्या यंत्रणा आहेत, वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सारख्या संस्था किंवा NCBS अशा ठिकाणच्या शास्त्रज्ञांना घेऊन एक चांगली SOP बनवून, कारण काजवा महोत्सव आज आहे आणि ज्या पद्धतीने चालू आहे, पुढच्या 3-4 वर्षात या भागातले सगळे काजवे संपले तर खूप मोठं नुकसान होणार आहे, न भरून येणार. पण हे शाश्वत पद्धतीने चालण्यासाठी म्हणून चांगल्या गोष्टी करता येतील की जे टुरिझम आहे हे रेग्युलेट करणं, किती लोकांनी कुठं जायचं, कधी जायचं आणि कधी मागे निघायचं हे रेग्युलेट करणं खूप जास्त महत्वाचं आहे. आर्टिफिशियल लाईटचा वापर पूर्ण टाळला पाहिजे. होतं काय की काजवे ज्या भागात आढळतात, आता हे त्या ठिकाणी टुरिझम वाढल्यामुळं तिथे रिसॉर्ट्स आणि टेंट मारणारे आणि ट्रेकरचं प्रमाण एवढं वाढले की त्या सगळ्यांना अकोमोडेट करण्यासाठी विहिरी खोदणे किंवा बोर मारणे, त्या ठिकाणचं जंगल तोडून भाग साफ करणे, पाण्याचं प्रदूषण होत आहे, प्लास्टिक प्रदूषण प्रचंड आहे. आणि रात्रीच्या वेळेला लोक तिथं येतात, ते प्रचंड गाणे, दंगा, दारू, पार्ट्या, बिभत्स नाच सगळे प्रकार घडतात. तर हे सगळं बंद झालं पाहिजे. आपल्याला जर निसर्ग जवळून अनुभव आहे तर निसर्ग नियमानं वागणं गरजेचं आहे. त्याऐवजी कंट्रोल पोझिशन मध्ये एखाद्या संरक्षण भागाच्या बाहेर थोड्या प्रमाणामध्ये काजवे बघायला थोड्या लोकांना घेऊन जाणे आणि आळीपाळीने स्थानिक जे त्यांचा अधिवास नष्ट झालाय तो अधिवास तरी क्रिएट करणे, आणि त्यासाठी जे काजव्यांना गरजेची झाडं आहेत, हिरडा, बेडा, जांभळा आहे, सादडा आहे, आंबा म्हणा, उंबर, अशा झाडांचं किंवा तो जो अधिवास आहे हे रिस्टोर करणे, स्थानिक नागरिकांना, स्थानिक ग्रामस्थांना प्रशिक्षण देऊन पर्यावरणीय दृष्ट्या सस्टेनेबल पद्धतीनं, म्हणजे पाणी कसं वापरावं पासून जे कचरा जो तयार होतो विघटनशील आणि विघटित होणारा, याचं वर्गीकरण, सिग्रेगेशन पासून सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. एक्झॅक्टली. अशा पद्धतीने उपाययोजना केली तर काजवा महोत्सव खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो, ज्याचा कमीत कमी त्रास निसर्गाला होईल. काही ठिकाणी योग्य निर्णय जे आहेत ते घेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडनं केला जातोय, पण या सगळ्या मंडळींसोबत जर चर्चा करून काहीतरी आणखीन चांगला सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच निसर्गाला फायदा होईल आणि आपल्याला सुद्धा निसर्गाच्या जरा जवळ जाता येईल. अमोलजी जाधव आज आपल्यासोबत होते. नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीचं काम ते करतात सांगलीमध्ये. रेडिओ सिटी, रग रग में दौड़े सिटी.